देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला, एक है तो सेफ है। समाज एकसंघ राहिला तर आपण पुढे जाऊ शकू। हा जो काही नारा दिला, खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केलाय, प्रतिसाद दिलाय आणि त्यातून एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला। खरं म्हणजे गेली 5 वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतक्या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते। मला तर असं वाटतं की गेल्या 5 वर्षांमध्ये 2019 ते 2024 व्यक्तिगत मला, माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं, हा तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-5, 7-7 लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात, पण त्या सगळ्यांचे आभार मानतो। आज त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं, त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं, त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली। कारण 5 वर्षाचं माझं काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं। 5 वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम हे मी केलं होतं। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जात जेवढी राजकारण्यांच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाहीये। आणि या निवडणुकीने दाखवून दिलं